नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज मी तुम्हाला होळी या विषयावर सविस्तर माहिती सांगणार आहे. होलिका दहन हा हिंदू संस्कृतीमधील एक पवित्र आणि ऐतिहासिक सण आहे, जो सत्य आणि धर्माच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. होळी हा सण वसंत ऋतूमध्ये साजरा केला जातो, जेव्हा थंडी संपून उष्णता सुरू होते. या काळात शरीरावर संसर्गजन्य जीवाणू वाढतात. होलिका दहनामुळे वातावरण शुद्ध होते. होली दहनाच्या दिवशी लवकर उठून आवरून सूर्यदेवतेला अर्घ्य द्यावे, पूजा करावी. होली दहनाची सर्व सामग्री गोळा करावी, जसे की लाकडे, गाईचे सुकलेले गोवरपासून बनवलेले गौऱ्या, हळदी कुंकू, फुलाच्या माळा, नारळ, गूळ, गहू आणि तीळ. या दिवशी पुरणपोळीचा संपूर्ण स्वयंपाक करायचा आहे. स्वयंपाक झाल्यावर एक नैवेद्य देवाला आणि एक नैवेद्य होलिका दहनासाठी आपल्याला काढून ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी एक अख्खा नारळ द्यायचा आहे, कारण की वर्षातून याच एक दिवशी संपूर्ण घराची दृष्ट काढली जाते. नारळ घेऊन घरातील चारही कोपऱ्यांना ठेवून आपल्याला पूजा करायची आहे. हळदी कुंकू, अक्षदा, तीळ, फूल, अगरबत्ती ओवाळायची आहे आणि म्हणायचं आहे की या घरात जी काही वाईट प्रवृत्ती असेल, नजर असेल, त्याचा सगळ्याचा नाश होऊ दे, सुख समृद्धी घरात येऊ दे व तो नारळ सगळ्या शेवटी होलिका दहनामध्ये अर्पण करायचा आहे. त्याचप्रमाणे आपल्याला होळीला जाण्यासाठी म्हणजे होलिका दहनाला जेव्हा आपण निघतो तेव्हा ताटात काय काय घ्यायचं आहे ते मी तुम्हाला इथे सांगत आहे. ताटामध्ये पाणी, हळद, कुंकू, गंध, अक्षदा, पुष्प, अगरबत्ती, दिवा ओवाळण्यासाठी, खोबऱ्याचा तुकडा किंवा जो नारळ आपण दृष्ट काढायला घेतला होता तो नारळ आपल्याला ताटात घ्यायचा आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला नैवेद्य घ्यायचा आहे जो आपण काढून ठेवला होता. होळी जवळ गेल्यावर प्रथम आपण दीपपूजन करायचे आहे व दिवाच्या साक्षीने आपल्याला आता होलिका दहन करायचे आहे. तर सर्वप्रथम आपल्याला सर्व परिवारासोबत 3 किंवा 7 अशा फेऱ्या मारायच्या आहे आणि त्या फेऱ्या मारताना आपल्याला पाणी थोडं थोडं वाहत प्रदक्षिणा घालायची आहे. त्याच्यानंतर आपण 3 किंवा 7 या फेऱ्या घातल्यावर मग आपल्याला एका ठिकाणी होलिका दहनाच्या तिथे बसून हळद, कुंकू, अक्षदा, फुले, अगरबत्ती वाहायची आहे. त्याचप्रमाणे जो नारळ आपण दृष्ट काढण्यासाठी वापरला होता तो आपल्याला अर्पण करायचा आहे. ताटामध्ये जे खोबरं घेतलं आहे ते थोडंसं भाजायचं आहे आणि ते भाजलेलं खोबरं आपल्याला ताटामध्ये घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे. मंत्राचा जाप करायचा आहे. मंत्र म्हणताना आपल्याला म्हणायचं आहे, अहकुटा भयत्रयस्ते कृत्वात्व होली बलिशे अतस्वा पूजयष्यमी भूती भूती प्रदायिनी. अशा प्रकारे आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्याला तिथे थोडा वेळ बसायचं आहे, कारण की तिथे बसण्याचे एक शास्त्र आहे. होळीची अक्षांत झाल्यावर आपल्याला त्याची जी राख आहे ती ताटामध्ये घ्यायची आहे आणि घरी आल्यावर ही राख दक्षिण पूर्व दिशा म्हणजे आग्नेय कोपऱ्यात ठेवायची आहे. त्यामुळे घराच्या आपला जो वास्तुदोष आहे तो निघून जातो. त्याचप्रमाणे आपल्याला तिथे आपल्या परिवारासोबत फोटो काढायचे आहे, एकमेकांना हॅपी होली म्हणायचं आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळे जे काही कलर आहे, पिचकारी आहे, पाणी, फुगे, जे पण काही आपल्याला दुसऱ्या दिवशी धुलीवंदनासाठी जे पण काही साहित्य लागणार आहे ते आपल्याला अगोदरच आणून ठेवायचं आहे, की जेणेकरून आपल्याला दुसऱ्या दिवशी धुलीवंदन हा सण जो आहे आपल्या परिवारासोबत शांततेने साजरा करता येईल. आज मी तुम्हाला होलिका दहनाची एकदम इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे. हिरण्यकश्यप नावाचा एक राक्षसी राजा होता. अतिशय शक्तिशाली, बलवान आणि मॅजिकल पॉवर होती त्याच्याकडे. त्याने अतिशय ब्रह्मदेवाची कठोर साधना केली होती आणि ब्रह्मदेवाकडून त्याला वरदान मिळाले होते की त्याचा वध हा कोणीही पुरुष किंवा स्त्री प्राणी करू शकणार नाही. घराच्या आत आणि बाहेरही होणार नाही, दिवसा किंवा संध्याकाळीही होणार नाही. अशा कोणतंच शस्त्र नाही आहे की जे त्याचा वध करू शकेल. तर कोणत्याही शस्त्राचा वापर करून त्याचा वध होऊ शकत नाही. त्याच्यामुळे तो पृथ्वी तलावावर कोणालाही पूजा करून देत नसे व स्वतःला देव समजून माझीच पूजा करावी असं त्याचा दबाव टाकण्याचा सुरू होता. परंतु त्याचा जो पुत्र होता त्याचं नाव होतं भक्त प्रल्हाद. हा विष्णूची असीम भक्ती करत होता. खूप प्रयत्न करूनही भक्त प्रल्हादाची विष्णूविषयीची भक्ती कमी होत नव्हती. हिरण्यकश्यपची बहीण होलिका हिला अग्नीपासून संरक्षणाचे वरदान मिळाले होते.
त्यामुळे तिने भक्त प्रल्हादाला ठार मारण्यासाठी भक्त प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत प्रवेश केला. मात्र होलिकाने या वरदानाचा उपयोग वाईट कामासाठी केला तर ते वरदान संकट बनेल अशीही तिला अट दिली होती. परंतु ती अट विसरली आणि होलिकाने या वरदानाचा उपयोग प्रल्हादाला ठार मारण्यासाठी केला, म्हणून ती अग्नीमध्ये भस्म झाली आणि प्रल्हाद शांतपणे विष्णूचा सकाळपर्यंत नाम जप करत राहिला. त्याला काहीही झाले नाही. म्हणून होलिका हा हिंदू संस्कृतीमधील एक पवित्र आणि ऐतिहासिक सण आहे, जो सत्य आणि धर्माच्या विजयाचे प्रतीक मानला जातो. शेवटी विष्णूने हिरण्यकश्यपला मारण्यासाठी नरसिंहाचा म्हणजे सिंहरूपी मानवाचा अवतार घेतला आणि रात्री आणि दिवसाच्या मधला काळ म्हणजे संध्याकाळी आत आणि बाहेरच्या मधोमध म्हणजे उंबरठ्यावर आणि शस्त्र न वापरता हाताच्या धारधार नखांनी नरसिंहाच्या अवतारामध्ये हिरण्यकश्यपचा वध केला. आपल्याला याच्यावरून अशी सीख भेटते की वाईटपणा कितीही चतुर असला तरी तो सत्याला झुकवू शकत नाही. तर अशा प्रकारे ही जी काही होलिका दहनाची जी स्टोरी आहे तर ती मी तुम्हाला सांगितली आहे. तर तुम्हाला माझ्या या होलिकाबद्दल जी काही माहिती आहे तर ती तुम्हाला जर उपयोगी वाटली तर तुम्ही नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ. थँक्यू सो मच.